आता इतकी मोठी जबाबदारी तुमच्या खात्याकडे, म्हणजे कॅबिनेट मंत्रीपद आहे पहिली गोष्ट. पहिल्याच्यात माहिती राज्यमंत्रीपद होतं इफ आय एम नॉट मिस्टेकन. आता थेट कॅबिनेट मंत्रीपद, तेही एक महत्त्वाचं खातं आहे, महिला व बालकल्याण सारखं खातं आहे, आणि त्याच्यातच इतकी मोठी योजना आहे. लाडकी बहीणबद्दल सगळ्याच चर्चा आहेत. म्हणजे मी तुम्हाला फार कमी बघितलं फोरफ्रंटमध्ये. असं होतं आहे का की मंत्री बाजूला राहून आता तुमचे एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री त्यांच्याकडेच सगळा फोकस झाला आहे आणि त्या खात्याचे मंत्रीच बाजूला थोडे झाले, असं होतं ते का? कसं असतं की कुठलीही ज्या वेळेला महत्त्वाकांक्षी किंवा मोठी योजना येत असते त्यावेळेला स्वाभाविकरित्या राज्याचे प्रमुख आणि जे अनेक वर्षांपासून म्हणजे सिनियरिटीनुसार सुद्धा आपण बघितलं तर आज एकनाथजी शिंदे साहेब आहेत, ते ऑब्व्हियसली मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे तो फोकस साधारणपणे राहणार. योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे. उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आहेत, ते 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ही इज अ नोन अँड सीझन्ड पॉलिटिशियन. आणि तिसरे अजितदादा यांनी बजेट सादर केलेलं आहे, ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या राजकीय निवडणुकीच्या जीवनातला किंवा एक अर्थमंत्री म्हणून हा 10वा अर्थसंकल्प होता. त्यामुळे जर या 3 गोष्टी आपण जर बघितल्या तर स्वाभाविकरित्या कुठलंही प्रसारमाध्यम असेल किंवा समाजामध्ये सुद्धा तर सगळ्या बाबींमध्ये प्रायोरिटी ही नेहमी राज्याचा जो प्रमुख असतो ते आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असतात. पण तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्री असं योजनेचं नाव आहे, पण तुमच्या पक्षाने आता जनसन्मान यात्रा काढली होती, अजितदादा फिरतात. आम्ही त्या गाड्या बघितल्या, म्हणजे मी गेलो होतो अजितदादांच्या त्या यात्रेमध्ये नाशिकला. तर त्याच्यावरती मी त्यांना तिथेही प्रश्न विचारला होता, तुम्हाला जाणून घ्यायचं की असं त्याच्यात होतं की लाडकी बहीण योजना फक्त माझी लाडकी बहीण, त्यात मुख्यमंत्री गायब होते. तर अनेकांना असं वाटू शकतं की वाटणं स्वाभाविक आहे की मग याच्यामध्ये कुठे क्रेडिट वॉर आहे का, की त्यातनं मुख्यमंत्र्यांचं नावच गायब आहे, किंवा फक्त तुमच्या पक्षाच्या खात्याकडे ते आहे, ते क्रेडिट तुम्हाला मिळायला पाहिजे, असं होतं काय? नाही, खरं तर योजनेचं नावच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. त्याच्यामुळे ते बहुतांशी प्रसारमाध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणूनच ती योजना पण बऱ्याचशा वेळेला असं होत असतं ना की आपण दरवेळेला एखाद्या कार्यक्रमाला ज्यावेळेला जातो किंवा साधारणपणे आपण आपल्या रोजच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये एखादी योजना ज्या वेळेला येते त्यावेळेला ती तिचं एक टोपण नावाने अधिक जास्ती ती प्रसिद्ध होत असते. म्हणजे लाडकी बहीण, लाडकी बहीण. आता आम्ही कुठेही गेलो की ती लाडकी बहीण, लाडकी बहीण असं स्वाभाविकरित्या महिलांच्या तोंडून येऊन जातं. किंवा तुम्ही रील्स किंवा मीम्सचा मगाशी म्हटला, रील्स आणि मीम्समध्ये पण लाडकी बहीण, लाडका भाऊ, असे ते त्याच्यातलं एक जे कोड वर्ड्स म्हणतो ना आपण की जे झटकन क्लिक, म्हणजे कोणी साधारणपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना म्हणून आपण शासकीय ह्याच्यामध्ये किंवा आम्ही राज्य शिष्टाचारप्रमाणे उल्लेख करतो. ही योजना आपण बघतो की मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा होतं, त्याच मॉडेलवरती तुम्ही स्वतः ह्याच्यात किती लक्ष घातलं होतं, म्हणजे की डिपार्टमेंट म्हणून, आणि त्या योजनेच्या कम्पेअर तुम्ही स्वतः काही मध्य प्रदेशची योजना बघितली होती? खरं तर ही योजना ज्या वेळेला आम्ही पहिली तयार करायला घेतली ती नागपूरचं अधिवेशन होतं आमचं डिसेंबर महिन्याचं. त्यावेळेला या योजनेसंदर्भामध्ये पहिली चर्चा झाली होती की आपण अशा पद्धतीची योजना ही आणली पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय फॉर्म्युलेशन, कोणाची ओरिजिनल आयडिया कोणाची? ओरिजिनली ही डिस्कशनमध्ये आलेली होती मंत्रिमंडळामध्ये. ज्या वेळेला आम्ही महिला धोरण डिस्कस करत होतो, महिलांचं सक्षमीकरण, महिला धोरण, मग महिला धोरणाअंतर्गत आपण काय काय गोष्टी घेतल्या पाहिजेत, काय गोष्टींवर फोकस केलं पाहिजे, ही ज्या वेळेला चर्चा सुरू होती त्यावेळेला या योजनेसंदर्भातली चर्चा झाली. पण साधारणपणे जर आपण बघितलं तर मध्य प्रदेशसारखं राज्य, इथे लाभार्थ्यांची संख्या ही आपल्यापेक्षा 50% कमी आहे. म्हणजे आज महाराष्ट्र राज्य हे त्यांच्यापेक्षा पॉप्युलेशन वाईज सुद्धा आपण मोठे आहोत मध्य प्रदेशपेक्षा. तिथं लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,25,00,000 का 1,30,00,000 या रेंजमध्ये आहे. आपण 2.5 कोटीच्या रेंजमध्ये आहोत. सो ज्या वेळेला आम्ही याच्या संदर्भातली पहिली चर्चा केली त्यावेळेला एकतर या गोष्टी होत्या की ही फॉर्म्युलेट करायची, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये ही राबवायची म्हटल्यावर तिच्या बारकाईने तो डेटा आपल्याकडे असला पाहिजे की किती साधारणपणे आपण लाभार्थी असू शकतात, मग त्याला उत्पन्नाचं क्रायटेरिया आपण काय ठेवलं पाहिजे, त्या वयोगटाचं क्रायटेरिया आपण काय ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये साधारणपणे एक 1.5 महिन्यात 1.5-2 महिन्याचा कालावधी जाणारच होता. नागपूरच्या ह्याच्यामध्ये ही पहिली चर्चा झाली. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली लोकसभेची निवडणूक वगैरे आली, त्यावेळेसच्या सगळ्या प्रायोरिटीज या सगळ्या गोष्टी, आणि एकदा आचारसंहिता झाली की मग आपले जे ऑनगोईंग असतात ते सगळे कुठेतरी हॉल्टवर जातात, स्थगित होऊन जातात तेवढ्या कालावधीसाठी. आणि मग आम्ही लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर परत ती प्रक्रिया जी ऑलमोस्ट त्यावेळेला 30-35% झालेली होती
ती 70-75% पूर्ण करण्याचं काम केलं आणि मग जून महिन्यामध्ये ती अनाऊन्स झाली.